पहा, आज आपण प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान सराव पेपर क्रमांक 9 त्यातील विभाग 2 मधला गणित विषयाचा पेपर त्याचं सोल्युशन पाहणार आहोत। तर पहा, 26वा प्रश्न आहे, 550 ही संख्या अंकात कशी लिहाल? तर या ठिकाणी त्याचा जो पर्याय आहे 550, तर या ठिकाणी 3 पर्याय आलेला आहे। त्यानंतर पुढं विस्तारित मांडणीचं दिलेलं आहे, परंतु आपण अगोदर एकक दशक शतक असं शिकलोत, पण याच्यामध्ये त्यांनी काय केले, दशक एकक आणि शतक असं अधूनमधून त्यांनी क्रमांक बदलला आहे आणि आपल्याला विचारले की विस्तारित मांडणीवरून तयार होणारी संख्या कोणती? तर पर्याय क्रमांक 4 आहे पहा। त्यानंतर 28 1 ते 100 या संख्यांमध्ये एकूण मूळ संख्या किती? तर पर्याय क्रमांक 2 25 आहेत। त्यानंतर पुढे 250 अधिक 250 ही बेरीज अक्षरात कशी लिहाल? अक्षरामध्ये विचारले, 250 आणि 250 होतात 500, म्हणून पर्याय क्रमांक 3 आहे। त्यानंतर 666 या संख्येतील अधोरेखित स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत किती? पहा, मधला जो 6 आहे त्याच्या खाली अधोरेखित केलेला आहे, म्हणजेच एकक दशक, दशकावर किती शून्य असतात? तर 1, म्हणून या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 4। त्यानंतर पुढं कोणत्याही विषम संख्येस 2 ने भागल्यास बाकी किती उरते? कोणत्याही विषम संख्येस, पहा या ठिकाणी तुम्हाला आपण एखादं उदाहरण जर घेतलं, विषम संख्या 3 घेतली आणि त्याला 2 ने भागलं, तर पहा बे 1 बे आणि 1 बाकी उरते, किती? 1। कोणतीही घ्या, 5 जरी घेतली तर पहा बे 1 बे बे दुनी 4, म्हणजे 1 बाकी उरली, त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 507 अधिक 2 होतात 509 आणि पुढं चौकोन दिला आहे आणि 505 अधिक 4 म्हणजे 409 आणि हे झाले 509, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 म्हणजे 509 ही संख्या मोठी आहे। त्यानंतर 33वा प्रश्न आहे, 3 5 4 हे सर्व अंक प्रत्येकी फक्त एकदा घेऊन तयार होणाऱ्या लहानात लहान संख्येच्या एकक स्थानाचा अंक कोणता असेल? तर पहा, आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची, म्हणजे या तिन्ही अंकामधला आधी लहान अंक घ्यायचा। लहान अंक कोणता आहे? तर 3, त्याच्यानंतर 4 आणि नंतर 5। तर प्रश्न विचारला आहे की एकक स्थानाचा अंक कोणता असेल? एकक स्थान म्हणजे कुठून सुरू करतो आपण? शेवटून करतो, एकक दशक शतक, म्हणून एकक स्थानाचा अंक आलेला आहे 5, म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 2 आहे। पहा, प्रश्न 34वा, 237 327 273 723 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास शेवटून येणारी दुसरी संख्या कोणती? पहा, यांचा उतरता क्रम लावायचा। आपण उतरत्या क्रमाला अगोदर सर्वात मोठी संख्या घेतो, म्हणून 723 327 नंतर 263 आणि 237 असा याचा उतरता क्रम आहे। मग शेवटून येणारी दुसरी संख्या विचारली त्यांनी, तर दुसरी संख्या म्हणजेच पर्याय क्रमांक 2। त्यानंतर 35वा प्रश्न, टेबलची किंमत 945 रुपये असून खुर्चीची किंमत 612 रुपये आहे, तर दोन्हीच्या किमतीतील फरक किती? पहा, टेबलाची किंमत 645, या दोन्हींचं काय करायचं आपल्याला? दोन्हींची वजाबाकी करायची। 945 मधून 612, तर त्या ठिकाणी उत्तर येत आहे 333, म्हणजेच पर्याय क्रमांक 4। त्यानंतर 36वा प्रश्न, 1 किलोस 9 रुपये दराने 35 किलो तांदळाची किंमत किती रुपये होईल? पहा, 1 किलोस 9 रुपये, तर 35 किलो तांदूळ, म्हणजे आपल्याला 35 किलो तांदळाला किती पैसे लागतील ते काढायचे, तर यांचा गुणाकार करायचा आहे, म्हणजेच या ठिकाणी गुणाकार येतोय आपला 315, पर्याय क्रमांक 2। त्यानंतर 605 भागिले 5 बरोबर किती? भागाकार, या ठिकाणी त्यांचा भागाकार येतोय 121, म्हणजे पर्याय क्रमांक 4 पहा।
त्यानंतर 38वा प्रश्न, 925 वजा 550 बरोबर किती? 925 म्हणजे 925 वजा 550 म्हणजेच 475. या दोन्हींची काय करायची आपल्याला? वजाबाकी करायची. त्यांची वजाबाकी ती 450 म्हणजे 450 आपण म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी 2 येईल पहा. त्यानंतर पुढे तुम्हाला पदावली थोडक्यात म्हणता येईल. 16 वजा 4 गुणिले 4 बरोबर किती? तर पहा पदावलीला आपण भागू बेव, पण या ठिकाणी काय केले? गुणाकाराने वजाबाकी दिली. म्हणून 4 गुणिले 4, 4 चोक 16 आणि 16तून 16 गेले, खाली राहिले 0. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 येईल पहा. पुढे 5 स्टार 0 या संख्येस 3 ने निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी खालील पर्यायातून कोणता अंक असेल? तर पहा या ठिकाणी प्रत्येक आपण काय करायचे? अंक ठेवून पाहायचा आहे. 8 आणि 9 किती? 17. 17शी 7 हातचा आला 1 आणि मग त्या ठिकाणी तो 1 आणि हे 7 आणि याच्यामध्ये किती टाकल्यावर उत्तर 4 येते? 5 येते. तर 4 हा अंक टाकल्यावर उत्तर येते या ठिकाणी पहा 457. मग त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर 40व्या प्रश्नाचं येते. त्यानंतर पुढे पहा आपला प्रश्न चाललाय 40वा. तुम्हाला खालच्या याचं उत्तर सांगितलं मी ते पहा परत घ्या. 40वा प्रश्न आहे. 5 स्टार 0 या संख्येस 3 ने निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी खालील पर्यायातून कोणता अंक असेल? आता 3 ने निशेष भाग जातो म्हणजे काय रे? तर पूर्ण भाग जातो. तर त्या ठिकाणी जर 3 टाकून पाहिले तर 3 दाये 30, परंतु पहिल्यांदा 5 दिलेत. मग पहा 530 भागिले 3 जर केले तर त्याचं बाकी उरते. 0 घेतला तरी त्या ठिकाणी बाकी उरते. परंतु त्या ठिकाणी जर 4 घेतले तर त्याला पूर्ण निशेष भाग जातो. म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक किती आहे? 4 आहे. आणि 41वा प्रश्न आहे. या उदाहरणातील चौकटीत खालीलपैकी कोणता अंक असेल? तर पहा या ठिकाणी 8 आणि 9 किती झाले? 8 × 16 आणि 17. 17शी 7 हातचा आला 1. 7 आणि किती घ्यावं लागतील तेव्हा 5 येईल? हातचा 1 आलाय 8. मग 8 या ठिकाणी 5 घेतलेत. 8 आणि 5 किती झाले? किती झाले? 13 होतात. पण आता काय करायचं? आपल्याला मधला अंक टाकायचा आहे ना. म्हणून 7 आणि पहा या ठिकाणी आपण 7 अंक घेतला. 7 आणि 7 14 हातचा 1 15. 15शी 5 आले खाली आणि वरती 1 आला हातचा 3 आणि 1 4 म्हणजे 557 उत्तर येते. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक आपल्याला 7 म्हणजे 3 घ्यावा लागेल. त्यानंतर पुढे दिले 935 वजा 269 बरोबर किती? यांची वजाबाकी करायची. तर यांची वजाबाकी येते पर्याय क्रमांक 1 666. त्यानंतर पहा प्रश्न 43वा. 435 अधिक 6 बरोबर 335. तर 6 बरोबर किती? पहा या ठिकाणी उत्तर फक्त त्यांनी काय दिलं आहे तेच दिलंय. म्हणजे 6 ची किंमत राहील 0. पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 4. त्यानंतर पुढचा 44वा प्रश्न. 3 अंकी लहानात लहान संख्येला कितीने गुणावे म्हणजे उत्तर 1000 येईल? पहा 3 अंकी लहानात लहान कोणती संख्या? 3 अंकी लहानात लहान आपली तर 100 आहे. मग कितीने गुणावं? तर पहा आपण जर त्या ठिकाणी 100 गुणलं तर पहा काय येतंय? उत्तर 2 शून्य वाढतात. त्याच्या 1 ने हे केलं तर काय येईल? तेच उत्तर येईल. म्हणजे 100च उत्तर येईल. आणि 90 ने हे केलं तर वेगळं उत्तर येतंय. 10 ने जर 100ला गुणलं तर आपलं 1000 उत्तर येते. म्हणजे
100 ही लहानात लहान संख्या, त्याच्यावर फक्त एक शून्य द्यायचा, म्हणजे दशकाने गुणायचे, म्हणजे 10 काय करायचे त्या ठिकाणी गुणायचे. पहा पर्याय क्रमांक 4. प्रश्न 45वा. घड्याळात 1:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यामध्ये कोणत्या प्रकारचा कोन तयार होईल? पहा तास काटा आणि मिनिट काटा. तर मिनिट काटा 3च्या पुढे गेला की काय विशाल कोन होतो. 3 पर्यंत आला मिनिट काटा आणि वर ह्यो जर 12वर असेल तास काटा तर काटकोन होतो. म्हणजे विशाल कोन इथं काय आहे, उत्तर आपलं 1 येईल विशाल कोन. कारण काय आहे, तास काटा हा 1 आणि 2च्या मध्ये राहील आणि मिनिट काटा हा 6वर राहील, म्हणजेच विशाल कोन. पर्याय क्रमांक या ठिकाणी 1 येईल. पहा अपूर्णांकाचा प्रश्न आहे 46वा प्रश्न. 15/17. आता छेद या ठिकाणी सगळ्यांचं काय आहे, सारखा आहे, 17 आहे. ज्यावेळेस जर छेद जर वेगळा असता तर मग थोडीशी त्याची पुढची क्रिया होती, पण या ठिकाणी सरळ सरळ दिलंय, त्यांनी छेद समान दिलाय. तर चढत्या क्रमाला आपण छोटी संख्या घेतो, म्हणजे 7/7/17. त्यानंतर येईल 9/17 आणि त्यानंतर येईल 15/17. म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी आपल्याला 2 येईल. पहा पुढं पहा 7/13 अधिक 5/13. आता या दोन्हीचं काय करायचं आपल्याला, बेरीज करायची. पहा छेद दोन्हीचा 13 आहे, 13 आहे तोच छेद राहील आणि 7 आणि 5 या दोन्हींची जर बेरीज केली तर बेरीज येते 12. म्हणून पर्याय क्रमांक किती येईल, 3 येईल. पहा पुढचा प्रश्न 48वा. सोबतच्या आकृतीमधील रेखांकित भाग दर्शवणाऱ्या अपूर्णांकाचे वाचन कसे करा? आता पूर्ण भाग किती त्याच्यामध्ये, तर 6 भाग आहेत. पूर्ण आकृतीचे भाग किती आहे, 6 आहेत. 6 पैकी किती भाग रेखांकित केला आहे, तर 4 केलेला आहे. मग काय येईल, 4/6. तर पर्याय क्रमांक आपलं या ठिकाणी येत आहे 4था. आता पुढे दिले त्यांनी 49वा प्रश्न. 3 मीटर आणि 9 सेमी बरोबर किती सेमी? सेमीत रूपांतर करायचे. 1 मीटर बरोबर किती, 100 सेमी. मग 3 मीटर बरोबर 300 सेमी, म्हणजे 309 सेमी. असं या ठिकाणी उत्तर येत आहे. पहा पर्याय क्रमांक 3. पुढे दररोज अर्धा लिटर दूध विकत घेतले तर एका आठवड्यात घेतलेले एकूण दूध किती लिटर राहील? पहा आठवड्याचे दिवस असतात 7 आणि त्या ठिकाणी आपण अर्धाच लिटर घेतलंय, म्हणजे 7च्या निम्म 3.5, म्हणजे 3.5 लिटर दूध आपल्याला आठवड्याचं होईल. म्हणजे पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 4. पहा 51वा प्रश्न आहे. आपण याच्यावर छान असा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामध्ये एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगितलेली मी, की कोणत्याही तारखेचा महिना काढा. आणि तसं नाही आलं तर आणखीन त्याच्यावर दुसरा व्हिडिओ बनवला आहे. तो कसा आहे पहा. 31 डिसेंबर 2011 रोजी शनिवार असेल तर सन 2012 या वर्षी प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी असेल? तर या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, आपण एक शिकलेलो येतं 1, 8, 15, 22 आणि 29 या तारखेला एकच वार असतो. आणि आपण ती ट्रिक सांगितलेली पहा सुंदर, म्हणजे कोणतीही तुम्हाला दिवस, कोणताही वार आणि तारीख काढता येईल. तर 31 तारखेला या ठिकाणी शनिवार आला आहे, म्हणजेच 1 तारखेला काय येणार आहे, रविवार येणार आहे. मग 1, 8, 15, 22 या तारखेला काय येतोय, रविवार येतोय. मग 22 पासून आपल्याला 23, 24, 25, 26 4 दिवस पुढं मोजायचे. म्हणजेच रविवार नंतर 4 दिवस मोजायचे. रविवार नंतर सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. म्हणजे 26 तारखेला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी गुरुवार येतोय. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. पहा आपला प्रश्न 52वा.
145 रुपयात काही 5 रुपयाच्या व काही 10 रुपयाच्या नोटा आहे, तर त्या रकमेत खालीलपैकी 5 रुपयाच्या किती नोटा असू शकतील? तर पहा, प्रत्येकाचं जर करून पाहिलं आपण तर जास्तीत जास्त आपल्याला 5 रुपयाच्या 25 नोटा घेता येतात आणि 10 रुपयाच्या 2, म्हणजे 5 रुपयाच्या 25 नोटा घेतल्या तर पहा 125 रुपये होतात आणि 10 रुपयाच्या 2 घ्यायच्या म्हणजे 20, म्हणजे 145, म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी 1 हे उत्तर येते. पुढे पहा 53वा प्रश्न. सोबतच्या आकृतीला चौकोनापेक्षा किती कोण कमी आहेत? सोबतच्या आकृतीला चौकोनापेक्षा, आता चौकोनाला किती कोण असतात? 4 कोण असतात. म्हणजेच या ठिकाणी किती कोण आहेत? त्रिकोणाला 3 कोण, म्हणून किती कमी आहे? तर 1 कोण कमी, म्हणून पर्याय क्रमांक 4. पुढे पहा एक चित्र म्हणजे संदेशवहन साधन आणि मुलांची संख्या अशा पद्धतीने चित्ररूप माहिती दिली आणि त्याच्यावरून प्रश्न विचारले. इथे काय प्रमाण वगैरे दिलं नाही, कारण मग आपण चौथीची जी प्रश्नपत्रिका पाहिली होती त्याच्यामध्ये प्रमाण होतं की 1 चित्र बरोबर 3 चित्र असं करायचं, पण या ठिकाणी काय प्रमाण दिलं नाही, त्याच्यामुळे सरळ सरळ आहे. फॅक्स या संदेशवहन साधनाचा वापर किती व्यक्ती करतात? फक्त त्या व्यक्ती मोजायच्या. संदेशवहन पहा पहिल्याच याच्यामध्ये आहे तर 7 व्यक्ती आहेत, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 1 आहे. पहा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आता सगळ्याचे छेद समान येतं, त्याच्यामुळं सगळ्यात मोठा म्हणजे त्याच्या अंशावून ठरवायचं आहे, तर पर्याय क्रमांक 4 आहे. पुढं दिलं आहे 1.5 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? आता 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम आणि 1000चे निम्म 500, म्हणून 1000 आणि 500 किती झाले? 1500, म्हणजेच पर्याय क्रमांक या ठिकाणी 2. पुढे मंगेश सकाळी 11:15 वाजता शाळेत पोहोचला आणि सुरेश 12 वाजता शाळेत पोहोचला, तर मंगेश सुरेशच्या किती मिनिटे अगोदर शाळेत पोहोचला? बघा, मंगेश सकाळी 11:15 वाजता शाळेत पोहोचला, म्हणजे मंगेश 11:15 वाजता गेला, म्हणजेच 11 वाजायला किती मिनटं बाकी होते? तर 25 मिनटं. आणि नंतर तो 12 वाजता पोहोचलाय, म्हणजे तो 1 तास, 60 मिनटाचा 1 तास असतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे 15 मिनटं पहिले आपले 60 मिनटं आणि हे 15 केले, 60मध्ये 15 मिळवले की 75 मिनटं त्या ठिकाणी होतात, म्हणून पर्याय क्रमांक 4 आहे. पुढं पहा 15 आणि 10 यांची वजाबाकी करायची, किती? 5 आणि 17 आहे तोच छेद ठेवायचा आहे, म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी 4 येईल. पुढे पहा खालीलपैकी कोणती आकृती रेषेची नाही? तर पहा पर्याय क्रमांक 3 जो आहे ती रेषेची नाही, कारण ती रेषाखंडाची आकृती आहे, ह्या बाकीच्या रेषेच्या आकृती आहेत. पुढे पहा खालीलपैकी चुकीच्या विधानाचा पर्याय शोधा. चुकीचं विधान पहा, पहिलं चुकीचं विधान आहे, चौरसाला 6 बाजू असतात. चौरसाला किती बाजू असतात? 4, म्हणून 1 नंबरचाच पर्याय काय आहे? चुकीचा आहे. पुढे 1 ते 100 संख्यामध्ये एकक स्थानी व दशक स्थानी समान अंक असलेल्या एकूण किती संख्या आहेत? समान अंक म्हणजे कोणते? 11, 22, 33, 44 असे 99 पर्यंत, म्हणजे किती? 9 अंक आहेत, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. पुढे पहा संख्या दिल्यात, या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सर्वात प्रथम कोणती संख्या येईल? आता चढत्या क्रमाला आपण सर्वात छोटी संख्या घेतो, मग या ठिकाणी छोटी संख्या कोणती आहे? 460, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. प्रश्न 63वा.
99 नंतर क्रमाने येणाऱ्या तिसऱ्या समसंख्येत किती मिळवले म्हणजे बेरीज 110 येईल। पहा 99 नंतर तिसरी येणारी समसंख्या, तर तिसरी येणारी जी समसंख्या आहे ती आहे 99 नंतर येणारी 100, 102 आणि 104, म्हणजे तिसरी संख्या जी आहे समसंख्या ती 104 आहे। आणि त्याच्यात किती मिळवायचे म्हणजे 110 उत्तर येईल। तर पहा त्याच्यामध्ये आपल्याला 6 मिळवले की काय उत्तर येईल 110 उत्तर येईल, कारण आपलं तिसरी समसंख्या आपल्याला भेटते 104 आणि त्याच्यात मिळवल्या 6, तर आपल्याला उत्तर येते 110, म्हणजे 6 मिळवायचे आहेत त्याच्यात। पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे पहा 19/21 वजा 7/21 वजा 2/21, तर याचं उत्तर वजाबाकी करायची सरळ सरळ येते 10/21। पर्याय क्रमांक 2। पुढे पहा 35, 43, 50, 55, प्रश्नचिन्ह आणि 76 या संख्यांचा आकृतिबंध पूर्ण करण्यासाठी आपल्याला त्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल ते सांगायचे। तर पहा फार सोपं आहे। 3 आणि 5 किती झाले 8, म्हणजे दोन्हीमध्ये 35 आणि 43 मध्ये किती गॅप आहे अंतर आहे तर 8च आहे। नंतर 4 आणि 43 ची जी बेरीज होते 4 आणि 3 ती होते 7, मग 7 आणि 43 आणि 50 मध्ये अंतर आहे 7चं। त्यानंतर 50 ची बेरीज म्हणजे 0 अधिक 5 अधिक 0 म्हणजेच 5 येते, म्हणून या ठिकाणी 55 आलेत। 50 म्हणजे 55 अधिक 5 55 अधिक 50 बरोबर म्हणजे त्याची बेरीज किती येते, त्यातला फरक किती येतोय 5। त्यानंतर मग 5 आणि 5 10, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी अशी संख्या पाहिजे की 55 आणि त्या संख्येमध्ये 10चा फरक पाहिजे, म्हणजे 55 मध्ये किती मिळवले म्हणजे 10 मिळवले म्हणजे ती संख्या येते इथं 65, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक आहे 3। त्यानंतर पुढे दिलंय बंदिस्त आकृती, एकदम सोपं आहे पहा बघा, य पूर्ण बंद आहे ते आपल्याला छानपैकी समजलेलं आहे। त्यानंतर पुढे पहा आकृतिबंधच दिलाय आणि त्याचं निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी सांगा कोणता खालील पर्याय येईल ते सांगा। तर पहा वर एक लक्षात घ्यायचं, एक लक्षात ठेवायचं पहा हा जो भरीव गोल दिलाय तो पहा पुढच्या रकान्यात म्हणजे बाजूला सरकलाय, त्याच्यानंतर कुठे येईल तो खालच्या बाजूला येईल, म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलाय पहा, आणि कारण चौथा कुठे गेलाय त्याच्या पुढच्या बाजूला गेलाय, म्हणून ते थोडंसं निरीक्षण करायचं ना, असे सोपे प्रश्न चुकायचे नाही। पर्याय क्रमांक 1। पुढे पहा सोबतच्या कोणाच्या आकृत्यातील काटकोन कोणता आहे, एकदम सोपं आहे, कोणता आहे अ ब क म्हणजे पहिलाच, पर्याय क्रमांक 3। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 69वा प्रश्न, सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण आहेत, याच्यावर फार छान सांगितलेलं आहे, मी एक सुंदर असा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे त्रिकोण म्हणजे त्रिकोण मोजण्याची ट्रिक। तर याच्यामध्ये 8 त्रिकोण आहेत पहा, पर्याय क्रमांक 4। सोबतची आकृती कशाची नाही पहा, सगळे त्याला पर्याय लावायचे, त्रिकोणाची नाही, चौकोनाची नाही, आयताची नाही, मग राहिलाय काय षटकोन। पुढे पहा खालीलपैकी कोणते इंग्रजी अक्षर मूळ अक्षर असममित आहे। असममित म्हणजे काय रे, ज्याचे 2 भाग होत नाहीत समान असा असममित, सममित म्हणजे त्याचे 2 समान भाग होतात। आता या ठिकाणी पी ए अक्षर म्हणजे क। पुढे पहा सोबत 72वा प्रश्न, सोबतच्या आईस्क्रीमच्या बाणाने दर्शवलेला भाग कसा आहे, पहा सपाट नाही, उभा नाही, आडवा नाही, तर कसा आहे वक्र, म्हणून पर्याय क्रमांक 2। पुढे सोबतच्या आकृतीची परिमिती किती असेल, आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची की इथं एल आकाराची आकृती दिली, त्याची प्रत्येक बाजू दिलेली पहा,
आणि अलीकडची बाजू दिली नाही, तर या ठिकाणी अलीकडची बाजू येईल 5 सेमी आणि खालची बाजू येते 4 सेमी. ते लिहून घ्यायचं आणि सगळ्यांची बेरीज करायची. तर सगळ्यांची बेरीज येते 18 सेंटीमीटर. काडेपेटीला एकूण किती कडा असतात? काडेपेटीला एकूण किती कडा असतात? आपण घडणीमध्ये पाहिलेले, त्याच्यामध्ये 12 कडा येतात. काड्यापेटीला किती? 12. म्हणून पर्याय क्रमांक 3. आता पुढीलपैकी लीप वर्ष कोणते नाही? फार सुंदर ट्रिक आहे पायाला. तर म्हणजे त्याला 4 ने भागायचंय. पूर्ण भाग गेला तर ते लीप वर्ष आणि भाग गेला नाही तर ते लीप वर्ष नाही. आता या ठिकाणी आपण जर सगळ्याला भाग दिला तर आपलं पूर्ण भाग जातोय, परंतु या ठिकाणी 10ला भाग दिला तर आपला भाग जात नाही, कारण बाकी त्या ठिकाणी उरते. किती? 2 बाकी उरते पहा. म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ही प्रश्नपत्रिका सोडवत असताना वेळेचं नियोजन होणं खूप महत्त्वाचं आहे. मी वारंवार सांगत असते की गणितामध्ये वेळेचं नियोजन होत नाही पहा. कारण आपण काय होतं, एखादा प्रश्न आडला की आपण त्या ठिकाणी जास्त वेळ जातो आपला आणि एका प्रश्नालाच आपण किती वेळात बसतो. सुरुवातीला पाहायचं फारच अवघड वाटला तर, कारण पुढचे सोपे प्रश्न येत असून आपलं काय होतं, वेळेअभावी ते प्रश्न राहतात आणि ह्या एखाद्या अवघड प्रश्नालाच वेळ जातो. म्हणून वेळेचं थोडंसं नियोजन करा आणि सराव करा. चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्क मिळून जाते.